नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एसएससी सीजीएल 2026 भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहणार आहोत। या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात पदे जाहीर करण्यात आली आहेत आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे। जर तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण केली असेल तर या भरतीसाठी अर्ज करू शकता। विविध विभागांमध्ये टॅक्स असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, इन्स्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ऑडिटर आणि इतर अनेक पदांचा समावेश आहे। या व्हिडिओमध्ये ओटीआर नोंदणी, लॉग इन प्रक्रिया, शैक्षणिक माहिती भरणे, परीक्षा केंद्र निवडणे, आधार फेस ऑथेंटिकेशन, लाईव्ह फोटो कॅप्चर, सिग्नेचर अपलोड, अर्ज शुल्क भरणे आणि अंतिम अर्ज सबमिट करणे या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने समजावून सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे AB भांडेकर या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आपल्या या चॅनलवर सरकारी भरती, ऑनलाईन फॉर्म, शैक्षणिक अपडेट, शिष्यवृत्ती प्रवेश प्रक्रिया आणि महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती सोप्या मराठीत भाषेत असते। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला तर मग वेळ न घालवता आजची महत्त्वाची माहिती पाहूया। सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी अधिकृत एसएससी वेबसाईट उघडा। वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन आणि रजिस्टर असे दोन पर्याय दिसतील। जर तुम्ही याआधी एसएससीचा कोणताही फॉर्म भरला असेल, जसे की CHSL, MTS, GD किंवा इतर कोणतीही भरती, तर तुमच्याकडे आधीपासून ओटीआर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड असेल। अशा वेळी नवीन नोंदणी करण्याची गरज नाही, थेट लॉग इन करून पुढील प्रक्रिया सुरू करू शकता। जर पासवर्ड लक्षात नसेल तर फॉरगॉट पासवर्ड पर्यायाचा वापर करा। तिथे तुमची जन्मतारीख, नोंदणीकृत मोबाईल नंबर, ईमेल ID आणि इतर आवश्यक माहिती भरल्यानंतर OTP द्वारे पडताळणी करता येते। त्यानंतर नवीन पासवर्ड तयार करून पुन्हा लॉग इन करता येईल। ज्या उमेदवारांनी अजून OTR केलेले नाही त्यांनी रजिस्टर नाववर क्लिक करून वन टाइम रजिस्ट्रेशन पूर्ण करणे आवश्यक आहे। OTR प्रक्रियेमध्ये वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक माहिती, ओळखपत्राची माहिती आणि संपर्क तपशील भरावे लागतात। सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी, कारण याच माहितीचा वापर पुढील सर्व एसएससी भरतींसाठी केला जातो। लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्डमध्ये सध्या सुरू असलेल्या भरतींची यादी दिसेल। त्यामध्ये एसएससी सीजीएल 2026 ची लिंक शोधा। तिथे अर्ज सुरू होण्याची तारीख, अर्ज करण्याची अंतिम तारीख, शुल्क भरण्याची अंतिम तारीख आणि करेक्शन विंडोची माहिती दिलेली असेल। यानंतर अप्लाय नाव वर क्लिक करा। फॉर्मचा पहिला भाग उघडेल। येथे तुमची OTR मधील माहिती आपोआप भरलेली दिसेल। नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग, श्रेणी, आधारशी संबंधित माहिती इत्यादी तपशील एकदा नीट तपासा। जर एखादी माहिती चुकीची दिसत असेल तर एडिट रजिस्ट्रेशन डिटेल्स या पर्यायातून OTR माहिती अपडेट करू शकता। सर्व माहिती योग्य असल्यास नेक्स्ट बटनावर क्लिक करा। आता शैक्षणिक पात्रतेचा विभाग उघडेल। येथे तुमची सर्वोच्च शैक्षणिक पात्रता निवडावी लागेल। ग्रॅज्युएशन पूर्ण केले असल्यास ग्रॅज्युएशन निवडा। पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा त्यापेक्षा उच्च पात्रता असल्यास त्यानुसार पर्याय निवडू शकता। यानंतर क्वालिफिकेशन स्टॅटस मध्ये पास्ट किंवा अपिअरिंग हा पर्याय निवडायचा आहे। तुमच्या परिस्थितीनुसार योग्य पर्याय निवडा। पुढे पासिंग वर्ष, राज्य, विद्यापीठाचे नाव, रोल नंबर, टक्केवारी किंवा CGPA याची माहिती भरावी लागेल। विद्यापीठ निवडताना सर्च बॉक्सचा वापर करू शकता। तुमचे विद्यापीठ शोधून निवडा आणि आवश्यक तपशील अचूकपणे भरा। टक्केवारी असल्यास पर्सेंटेज भरा, तर CGPA असल्यास CGPA भरा। दोन्हीपैकी एकच माहिती देणे आवश्यक असते। विशेष पदे निवडणे। सर्व माहिती पूर्ण झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। त्यानंतर पुढील विभाग उघडेल जिथे अतिरिक्त माहिती विचारली जाईल। एक्स सर्व्हिसमॅन असल्यास येस निवडा, अन्यथा नो निवडा। तसेच एज रिलॅक्सेशन लागू होत असल्यास संबंधित पर्याय निवडा। तुमच्या प्रवर्गानुसार वयोमर्यादेतील सवलत लागू असेल तर योग्य कॅटेगोरी निवडावी। SC, सेंट, OBC, PWBD आणि इतर पात्र उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाते। ही सर्व माहिती भरल्यानंतर पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। आता पुढील टप्प्यात परीक्षा केंद्र निवडण्याची प्रक्रिया सुरू होईल। येथे तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार
3 परीक्षा केंद्रांची निवड करावी लागेल. पहिली पसंती, दुसरी पसंती आणि तिसरी पसंती अशा क्रमाने केंद्रे निवडा. शक्यतो आपल्या जवळचे आणि सोयीचे केंद्र निवडण्याचा प्रयत्न करा. यानंतर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन साठी भाषा निवडण्याचा पर्याय दिसेल. परीक्षा हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्या भाषेत द्यायची आहे ते येथे निवडायचे आहे. निवड करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, कारण पुढे परीक्षा याच भाषेच्या आधारे दिली जाईल. त्यानंतर काही उमेदवारांसाठी PWBD म्हणजेच दिव्यांग उमेदवारांशी संबंधित पर्याय दिसू शकतात. जर तुम्ही OTR मध्ये दिव्यांग श्रेणी निवडली असेल तर अतिरिक्त पर्याय सक्रिय होतील. लेखनिक स्क्राइब आवश्यक असल्यास त्यासंबंधी माहिती भरावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यानंतर काही विशेष पदांसाठी पात्रतेची पडताळणी केली जाईल. उदाहरणार्थ ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर किंवा स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर यांसारख्या पदांसाठी विशिष्ट विषयांसह शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. जर तुम्ही त्या पात्रता अटी पूर्ण करत असाल तर संबंधित प्रश्नांना येस निवडा. पात्रता लागू नसल्यास नो निवडा. फॉर्म मध्ये पुढे तुम्हाला 10वी पर्यंत शिकलेल्या भाषेबाबत माहिती विचारली जाऊ शकते. तसेच 10वीची परीक्षा कोणत्या माध्यमातून दिली होती याचीही माहिती द्यावी लागेल. येथे अचूक माहिती भरणे आवश्यक आहे. काही पदांसाठी असिस्टंट ऑडिट ऑफिसर किंवा असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर संदर्भातील पात्रतेबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर तुम्ही त्या पदांसाठी पात्र असाल तर येस निवडा, अन्यथा नो निवडा. प्रत्येक पर्याय निवडताना अधिकृत जाहिरातीतील पात्रता निकष एकदा नक्की तपासा. सर्व माहिती पूर्ण झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. आता अर्ज प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे आधार फेस ऑथेंटिकेशन सुरू होईल. या प्रक्रियेसाठी मोबाईल फोन आवश्यक आहे, कारण फेस ऑथेंटिकेशन केवळ मोबाईलद्वारेच पूर्ण करता येते. सर्वप्रथम प्ले स्टोअर उघडा आणि माय SSC हे अधिकृत ऍप डाउनलोड करा. यासोबत आधार फेस RD सर्व्हिस हे ऍप देखील इन्स्टॉल करा. हे ऍप आधार आधारित चेहरा पडताळणीसाठी आवश्यक असते. दोन्ही ऍप्स इन्स्टॉल झाल्यानंतर माय SSC ऍप उघडा आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड वापरून लॉग इन करा. लॉग इन यशस्वी झाल्यानंतर डॅशबोर्ड मध्ये जा आणि माय ऍप्लिकेशन्स विभाग उघडा. येथे SSC CGL अर्ज पेंडिंग किंवा कंटिन्यू अशा स्थितीत दिसेल. कंटिन्यू वर क्लिक करा. अर्जातील आधी भरलेली माहिती दिसेल. काही वेळा फक्त सेव्ह अँड नेक्स्ट करत पुढे जावे लागते. यानंतर फेस ऑथेंटिकेशन स्क्रीन उघडेल. येथे आधार फेस ऑथेंटिकेशन पर्यायावर क्लिक करा. कॅमेऱ्याची परवानगी मागितल्यास अलाव करा. स्क्रीनवर एक गोलाकार फ्रेम दिसेल. तुमचा चेहरा त्या फ्रेम मध्ये व्यवस्थित आणा. चेहऱ्यावर योग्य प्रकाश असावा, मागून जास्त प्रकाश येत नसावा, चष्मा असल्यास काढावा आणि चेहरा स्पष्ट दिसेल याची खात्री करा. प्रणाली तुमचा चेहरा ओळखल्यानंतर फ्रेमचा रंग बदलू शकतो. त्यानंतर डोळे हलके ब्लिंक करा. पडताळणी यशस्वी झाल्यास ऑथेंटिकेशन सक्सेसफुल असा संदेश दिसेल. फेस ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा असतो. येथे थेट मोबाईल कॅमेऱ्याद्वारे फोटो घेतला जातो. फोटो काढताना साधी पार्श्वभूमी, पुरेसा प्रकाश आणि चेहरा स्पष्ट दिसेल याची विशेष काळजी घ्या. जर फोटो स्वीकारला गेला नाही तर रिटेकचा पर्याय वापरून पुन्हा फोटो काढू शकता. फोटो योग्यरित्या पडताळला गेल्यानंतर पुढील विभाग उघडेल जिथे सिग्नेचर अपलोड करायचे असेल. आता आपण अर्जाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. फेस ऑथेंटिकेशन आणि लाईव्ह फोटो यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर स्वाक्षरी अपलोड करण्याचा पर्याय दिसेल. येथे उमेदवाराने स्वतःची स्वच्छ आणि स्पष्ट स्वाक्षरी स्कॅन करून ठेवलेली असावी. दिलेल्या आकारमान आणि फाईल साईजच्या अटींनुसारच स्वाक्षरी अपलोड करावी. फाईल निवडल्यानंतर अनेक वेळा क्रॉप करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. स्वाक्षरी योग्यरित्या फ्रेममध्ये बसवून कन्फर्म करा. स्वाक्षरी यशस्वीरित्या अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. आता संपूर्ण अर्जाचा रिव्ह्यू पेज तुमच्या समोर उघडेल. येथे आतापर्यंत भरलेली सर्व माहिती पुन्हा एकदा तपासण्याची संधी मिळते. सर्व माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. पुढे डेक्लरेशन किंवा आय अग्रीचा पर्याय दिसेल. अर्जातील सर्व माहिती खरी असल्याचे मान्य करण्यासाठी संबंधित चेकबॉक्स निवडा. यानंतर स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड तंतोतंत भरावा लागेल. कॅप्चा भरल्यानंतर सबमिट ऍप्लिकेशन या बटणावर क्लिक करा. काही सेकंद प्रक्रिया चालू राहील आणि अर्ज प्रणालीकडे पाठवला जाईल.
अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर ऍप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली किंवा तत्सम संदेश स्क्रीनवर दिसेल. काही वेळा कॉन्टेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग असा संदेशही दिसू शकतो. याचा अर्थ तुमचा अर्ज प्राप्त झाला असून पुढील पडताळणी एसएससी कडून केली जाईल. आता शुल्क लागू असलेल्या उमेदवारांसाठी पेमेंटचा पर्याय दिसेल. सामान्यतः जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागते, तर एससी, सेंट, पीडब्ल्यूबीडी आणि सर्व महिला उमेदवारांना नियमानुसार शुल्क माफी असू शकते. पेमेंटवर क्लिक केल्यानंतर विविध पेमेंट गेटवेचे पर्याय उपलब्ध होतात. यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग यांपैकी कोणताही पर्याय निवडू शकता. जर यूपीआय निवडला तर क्यूआर कोड किंवा यूपीआय पेमेंट लिंक दिसू शकते. दुसऱ्या मोबाईल मधून क्यूआर कोड स्कॅन करून किंवा थेट यूपीआय ऍपद्वारे पेमेंट पूर्ण करता येते. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर त्याची पुष्टी स्क्रीनवर दिसेल. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर अर्जाची स्थिती फायनल सबमिटेड म्हणून अपडेट होते. यानंतर अर्जाची प्रत जतन करून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भविष्यात ऍडमिट कार्ड, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा इतर कोणत्याही प्रक्रियेसाठी अर्ज क्रमांकाची आवश्यकता लागू शकते. अर्जाची पीडीएफ किंवा प्रिंट कॉपी डाउनलोड करण्यासाठी पुन्हा अधिकृत एसएससी पोर्टलवर लॉग इन करा. डॅशबोर्ड मधील माय ऍप्लिकेशन्स विभागात जाऊन संबंधित अर्ज उघडा. तेथून प्रिंट ऍप्लिकेशन किंवा डाउनलोड पीडीएफचा पर्याय वापरून अर्जाची प्रत सेव्ह करू शकता. मित्रांनो, अर्ज भरताना कोणतीही माहिती घाईघाईत भरू नका. विशेषतः नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, फोटो आणि स्वाक्षरी यांसारख्या तपशिलांमध्ये चूक झाल्यास पुढे अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर माहिती नीट तपासूनच पुढे जा. अशा प्रकारे एसएससी सीजीएल 2026 चा संपूर्ण ऑनलाईन अर्ज आपण मोबाईल किंवा संगणकाच्या मदतीने सहज भरू शकतो. जर व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भरतीविषयक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.